ते माकड चंचल, अत्यंत चपळ, त्याला त्यात दारू पाजली, आणखीन चंचल झालं. पुन्हा म्हटले आणखीन पुढे एक प्रकार घडला. काय? तन्मध्ये तत्र वृश्चिक दंशनम, त्याला त्याच्यामध्ये विंचू चावला म्हटले. आता एक विंचू चावला तर चांगल्या चांगल्याचा नाही का असा ठणका उठतो की 2 मिनिटं शांत बसून देत नाही. आता ज्याला चावला त्याला अनुभव चांगला आहे नाही का, अजून आपल्याला काही असा प्रसाद भेटला नाही. परंतु ज्यांना ज्यांना चावलाय, ज्यांना भेटलाय, त्यांना पाहिलेलं आहे. 1 मिनिट बसून देत नाही हो, एवढ्या त्याच्या वेदना असतात. त्याच्यामध्ये म्हणजे मुळात माकड चंचल, त्या दारू पाजली, त्याला पुन्हा विंचू चावला आणि त्याच्यामध्ये भूत शिरलं म्हटले. पुन्हा आता किती चंचल झालं असेल. एवढं करून जेवढं माकड चंचल होतं ना तेवढं मन चंचल आहे म्हटलं. चंचल एवढं मन परमात्म्याकडे जर आम्ही लावायचं म्हटलं सहजासहजी लागेल का हो? लागणार नाही. लागलं की कधी कुठं निघून जाईल सांगता येत नाही हो. त्याचा स्वभावच चंचल आहे, त्यामुळे ते स्थिर. आणि स्वभाव असा असतो की माणसाचा काही केल्या नाही का, मूळ स्वभाव हा आणि येळकोट म्हणता राही ना, तशी असते स्वभावाची अवस्था. माणसं म्हणतात सुंब जळला पीळ जात नाही. स्वभाव माणसाचा बदलत नाही महाराज.